नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ पाहतोय तो आहे विज्ञान व तंत्रज्ञान. स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामधील कामगिरी कशी होती ती आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तसंच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामधील ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्या संस्थांचं जे योगदान आहे यांचाही अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. त्यामध्ये आपण पाहूया भारतीय अणुऊर्जा आयोग. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजून राष्ट्राची प्रगती साधायची होती आणि या विचारातूनच त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केलेली दिसून येते. आता हा जो अणुऊर्जा आयोग आहे या अणुऊर्जा आयोगाचे जे पहिले अध्यक्ष होते ते होते डॉक्टर होमी भाभा आणि त्यांच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. अणुऊर्जेपासून आपल्याला अणुऊर्जेची जी काही उद्दिष्टे आहेत किंवा अणुऊर्जा जो आयोग स्थापन केलेला आहे त्या अणुऊर्जा आयोगाची काही उद्दिष्ट होती. त्यामध्ये एक होतं की अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करायची, त्याचबरोबर अन्नधान्याचं उत्पादन वाढवणं आणि ते टिकवणं यासाठीचं प्रगत तंत्रज्ञान उभारणं, त्याचबरोबर नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणं. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजेच अतिसूक्ष्म तंत्रज्ञान. अतिसूक्ष्म किती सूक्ष्म तर आपल्या ज्या रक्तातल्या पेशी आहेत त्या पेशींपेक्षा सूक्ष्म तंत्रज्ञान, त्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी असे म्हणतो. तर अशा प्रकारची नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणं, त्याचबरोबर अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणं आणि त्या अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणं ही या आयोगाची उद्दिष्ट होती. त्यामुळं 1956 मध्ये 4 ऑगस्ट 1956 मध्ये या विभागाने काय केलेलं आहे तर अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी तयार केली किंवा कार्यान्वित केली. त्या अणुभट्टीचं नाव आहे अप्सरा. अप्सरा नावाची ही अणुभट्टी ही 4 ऑगस्ट 1956 रोजी काय केलेली आहे विकसित केलेली आपल्याला दिसून येते. 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना केलेली आहे. पहा, 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी काय केलेलं आहे तर मुंबईजवळ जे तारापूर नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी अणुशक्ती केंद्राची काय केलेली आहे स्थापना केलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचा धातू जो होता थोरियम, हा थोरियम धातू या विद्युत निर्मितीसाठी किंवा या थोरियमच्या धातूचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तमिळनाडू राज्यामध्ये कल्पकम या ठिकाणी रिॲक्टर रिसर्च सेंटर हे सुरू करण्यात आलेलं होतं आणि अणुऊर्जेच्या विकासामध्ये या रिॲक्टर्सची काय आहे महत्त्वाची भूमिका मानली जाते. ठीक आहे. अणुशक्तीच्या निर्मितीसाठी जे आवश्यक असणारं जे जड पाणी आहे तर या जड पाण्याचे कारखाने हे वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा अशा ठिकाणी हे उभारलेले आहेत. तसंच अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे म्हणजेच हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. हेवी वॉटर जड पाण्याचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी काय केलेलं आहे हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी करण्यात आली. पुढं या संस्थेचं नाव हेवी वॉटर बोर्ड असं करण्यात आलेलं आहे, त्याचं नामकरण केलेलं आहे हेवी वॉटर बोर्ड म्हणून. त्यानंतर आपण पाहतोय ध्रुव अणुभट्टी. मुंबईजवळ तुर्भे या ठिकाणी 1985 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. संपूर्ण भारतीय बनावटीची म्हणजे स्वदेशी जिथं मेड इन इंडिया, पूर्ण भारतीय बनावटीची ही अणुभट्टी आहे आणि युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते. 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती या तुर्भे केंद्रामध्ये केली जाते आणि या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग उद्योग, शेती आणि वैद्यक क्षेत्रामध्ये केला जातो. या उद्योग, शेती आणि वैद्यक क्षेत्रामध्ये या किरणोत्सारी पदार्थांचा काय केला जातो उपयोग केला जातो. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
त्यालाच NPCIL असं म्हणतो. तर अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि या कंपनीची काही उद्दिष्ट होती ते म्हणजे सुरक्षित आणि स्वस्त पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर अशा विद्युत निर्मितीचं तंत्रज्ञान सिद्ध करणं आणि त्याचा विकास करून देशाला काय बनवणं, स्वावलंबी बनवणं, हे या कंपनीचं उद्दिष्ट होतं. ही कंपनी जी आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, उद्दिष्ट काय आहेत तर सुरक्षित आणि स्वस्त पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचं तंत्रज्ञान सिद्ध करणं आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी बनवणं, हे त्याचं उद्दिष्ट होतं. आणि ही कंपनी जी आहे ती 1987 मध्ये काय केलेली आहे, स्थापन केलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय अणुचाचणी. पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेतलेली होती शांतता आणि स्वयंपूर्णतेसाठी. म्हणजे शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग करून या धोरणा अनुसरून भारताने काय केलेले आहे, 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी काय केलेले आहे, यशस्वी अणुचाचणी घेतलेली आहे. आणि भारताने हा जो निर्णय घेतला यशस्वी अणुचाचणी घेण्याचा, तर तो कोणत्या कारणांमुळे घेतलेला आहे, तर ती म्हणजे चीनची अण्वस्त्र सज्जता. म्हणजे चीन अण्वस्त्र सज्जता करत होता आणि चीन आपला शेजारी देश आहे, त्यामुळं आपल्याला सुद्धा या अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी भारताने ही अणुचाचणी घेतलेली होती. त्याचबरोबर पाकिस्तानची चीनच्या मदतीनं अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड, म्हणजे दुसरं कारण होतं की पाकिस्तान जो देश आहे की जो आपला 1947 पासून शत्रू आहे, तर या देशानं सुद्धा काय केलेले आहे की चीनच्या मदतीनं अण्वस्त्र सज्ज राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याला सुद्धा अण्वस्त्र सज्ज राहायचं होतं, यासाठी ही अणुचाचणी घेतलेली होती. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना, अणुऊर्जा आयोगाचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर होमी सेटना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना यांचा या चाचणीमध्ये महत्त्वाचा वाटा होता. जी पहिली अणुचाचणी घेतली त्यामध्ये या दोघांचा महत्त्वाचा वाटा होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतलेला होता. त्या काळामध्ये प्रधानमंत्री ज्या होत्या इंदिरा गांधी यांनी या अणुस्फोट चाचणीचा काय घेतला होता, निर्णय घेण्यात आलेला होता. आणि ही चाचणी कुठे केलेली दिसून येते, तर त्या मानवी वस्तीपासून दूर भूगर्भामध्ये पाण्यात, जिथं पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण या भागाची निवड करण्यात आली होती. म्हणजे जी चाचणी केली ती पोखरण या ठिकाणी चाचणी केलेली होती. आपण पाहूया, माहित आहे का तुम्हाला, तर 1974 मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन, संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयांशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. म्हणजे भारताने जेव्हा पोखरण चाचणी केली आणि ही पोखरण चाचणी ही अमेरिकेला लपून केलेली होती, त्यामुळं अमेरिकेने काय केलं होतं की अंतराळ संशोधन, संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान हे भारताला देण्यास त्यामुळे नकार दिलेला होता. यामुळं भारताने काय केलं तर अमेरिकेवर विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचं धोरण भारताने स्वीकारलं होतं. आणि यातूनच भारत हा अमेरिका, सोव्हिएत रशिया, फ्रान्स आणि चीन आणि जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रांगेमध्ये जाऊन बसलेला होता. त्यानंतर आपण पाहतोय दुसरी चाचणी, अणूची दुसरी चाचणी. 11 मे 1998 रोजी 11 मे 1998 रोजी भारताने ही अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण या ठिकाणी दुसरी अणुस्फोट चाचणी केलेली होती. आणि या दिवशी 3 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. 11 मे 1998 रोजी 11 मे 1998 रोजी भारताने काय केलेले, अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरणमध्ये दुसरी अणुस्फोट चाचणी केली. आणि या दिवशी एकूण किती घेतलेले, 3 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मग त्यामध्ये एक हायड्रोजन बॉम्बची होती, त्यामध्ये काय होती, एक हायड्रोजन बॉम्बची एक चाचणी होती. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून प्रथम अण्वस्त्रांचा वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली. मात्र तरीसुद्धा अमेरिकेने भारतावर तत्काळ आर्थिक निर्बंध लादलेले दिसून येतात. त्यानंतर आपण पाहतोय क्षेपणास्त्र विकास, त्यामध्ये पृथ्वी.
1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्र मारा करणारे यामध्ये पृथ्वी आणि अग्नी या दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केलेली आहे. 1988 पृथ्वी आणि 1989 अग्नी. आणि जगाने भारताच्या या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच IGMDP या अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता आणि त्यानुसार संरक्षण संशोधन विकास संस्था संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, त्यालाच आपण DRDO या असं म्हणतो. DRDO याचा लॉंग फॉर्म पाहिला तर डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, या संस्थेने काय केलेलं आहे, क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि ही जी संस्था आहे त्या संस्था किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य केलेल्या. म्हणजे जे ही क्षेपणास्त्र विकसित केली ती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली ह्या गोष्टी सगळ्या साध्य झालेल्या होत्या. ठीक आहे, पुढे पाहू. तर यामध्ये जे पहिलं पृथ्वी 1 हे क्षेपणास्त्र आहे, हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून जमिनीकडे मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे ते पायदळाकडे म्हणजेच भूदलाकडे म्हणजेच आर्मी यांच्याकडे हे सोपवलेलं होतं. त्यानंतर पृथ्वी 2 हे जे क्षेपणास्त्र आहे हे वायुदलाकडे म्हणजेच हे वायुदलाकडे हे सोपवण्यात आलेलं. आणि पृथ्वी 3 हे नौदलाकडं म्हणजे नेव्हीकडे सोपवण्यात आलेलं होतं. पहिलं पायदळाकडे म्हणजेच आर्मीकडे, दुसरं पृथ्वी 2 हे वायुदलाकडे म्हणजेच एअरफोर्स आणि पृथ्वी 3 नौदलाकडे म्हणजेच नेव्ही. या तिन्ही आपल्या जी संरक्षण दलं आहेत त्या संरक्षण दलाकडे पृथ्वी 1, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3 अशी क्षेपणास्त्र ही सोपवण्यात आलेली होती. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो पृथ्वी जे क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटकं वाहून येण्याची याची क्षमता होती. आणि न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणं पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य होतं. म्हणजे काय झालेलं आहे, 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणं काय झालं होतं, पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झालं होतं. त्यामुळं पाकिस्तान हा देश सुद्धा हादरलेला होता आणि चीन सुद्धा, कारण हे या अंतरापर्यंत पल्ला साधणं या क्षेपणास्त्रांमुळे भारतीयांना शक्य झालेलं होतं. त्यानंतर अग्नी. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, त्याचबरोबर भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्या म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आलेली होती. आणि या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला हा किती किलोमीटर होता, तर 700 किलोमीटर इतका होता. आणि पुढे अग्नी 2 व अग्नी 3 यांची निर्मिती करण्यात आली. पाकिस्तानला आणि चीनला हा जो भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना येण्यासाठी त्याचबरोबर भारताने भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. त्या क्षेपणास्त्राचा पल्ला जो आहे तो साधारणपणे 700 किलोमीटर इतका होता. आणि पुढे त्यानंतर अग्नी 2 आणि अग्नी 3 यांची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली होती. त्यानंतर आपण पाहतोय आकाश नाग क्षेपणास्त्र. आकाश आणि नाग क्षेपणास्त्र. आता हे जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. पहा, आपल्याला प्रश्न असे अनेक विचारले जाऊ शकतात. तर 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झालेली आहे. कशासाठी, तर जमिनीवरून आकाशामध्ये मारा करण्यासाठी. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके स्वनातील म्हणजे सुपरसॉनिक वेगाने नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. पहा, हे जे आकाश क्षेपणास्त्र आहे हे जमिनीवरून आकाशामध्ये मारा करतं. 30 किलोमीटरमध्ये याचा पल्ला आहे आणि 720 किलोमीटरची विस्फोटके सुपरसॉनिक वेगाने नेण्याची क्षमता याची आहे. त्याचबरोबर
शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचं नाग हे क्षेपणास्त्र तयार केलेलं आहे. पहा, नाग हे क्षेपणास्त्र कशासाठी केलेलं आहे, याची निर्मिती केलेली आहे, तर शत्रूचे जे रणगाडे आहेत ते रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचं हे नाग क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं होतं. आणि हे क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करदृष्ट्या काय झाला होता, सुरक्षित झालेला होता. अशा प्रकारची ही क्षेपणास्त्र भारताने तयार केलेली होती. यानंतर आपण पाहतोय अवकाश संशोधन. केरळ राज्यातील केरळ राज्यामधील थुंबा येथील थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने काय केलेलं आहे, तर भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. पहा, अवकाश संशोधनामध्ये सुद्धा भारताने मोठी कामगिरी केलेली दिसून येते. केरळ राज्यामधील जे थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर जे आहे त्या लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही जी संस्था आहे, या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 मध्ये काय केलेलं आहे, यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. त्यानंतर 1969 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या म्हणजे पूर्णतः भारतीय बनावटीच्या रोहिणी 75 या अग्निबाणाचं काय केलेलं दिसून येतं, यशस्वी प्रक्षेपण केलं दिसून येतं. आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचं काय केलेलं आहे, यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. म्हणजे पहिला जो उपग्रह होता तो आर्यभट्ट, आणि हे जे रोहिणी 75 अग्निबाण जो आहे, म्हणजे रोहिणी 75 हे अग्निबाण आहे. आणि पहिला जो उपग्रह आहे आर्यभट्ट नावाचा, की जो रशियाच्या मदतीनं भारताने आकाशामध्ये तिथं प्रक्षेपण केलेलं आहे, तो आर्यभट्ट. आणि या यशामुळं अंतरिक्षात किंवा अंतराळामध्ये सोडण्याजोगा उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झालेलं आहे. पहा, म्हणजे आर्यभट्टाचं यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर देशामध्ये काय होऊ शकतं, भारत देशामध्ये उपग्रहाची संरचना आणि निर्मिती होऊ शकते, हे काय झालं, सिद्ध झालं. त्यानंतर भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणं आणि उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं भूकेंद्रावर ग्रहण करणं हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकतं, असा आत्मविश्वास भारतीयांना किंवा भारतीय शास्त्रज्ञांना आलेला दिसून येतो. पहा, जे उपग्रहाची संरचना आणि निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झालं आर्यभट्ट आणि रोहिणी हे अग्निबाण यांचं यशस्वी प्रक्षेपण केल्यामुळं. त्याचबरोबर भूकेंद्राकडून म्हणजे जमिनीकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणं आणि उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं भूकेंद्रावर ग्रहण करणं हे सुद्धा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काय झालं होतं, उपग्रहाच्या कार्यशैलीचं मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत आपल्याला भारतीयांना होऊ शकतं, असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आलेला होता. त्यानंतर आपण पाहतोय इस्रो अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रामध्ये अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आलेली आहे. इस्रो या संघटनेची स्थापना, इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आलेली आहे. आणि इस्रोचे जे मुख्य कार्यालय आहे, इस्रोचे जे मुख्य कार्यालय आहे हे कार्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे. पहा, इस्रोचं मुख्य कार्यालय कुठे आहे, बंगळुरू या ठिकाणी आहे. आणि इस्रो या संस्थेची स्थापना कधी केलेली आहे, तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये. कशासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे, तर अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम आणि अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रामध्ये अधिक संशोधन करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. अंतरिक्षात
उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथे अवकाशतळ कार्यान्वित केलेला आहे. म्हणजे जे अंतरिक्षामध्ये उपग्रह जे प्रक्षेपित करायचे त्यासाठी जो अवकाशतळ होता तो कुठे निर्माण केलेला आहे, तर तो इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यामधील श्रीहरिकोटा या ठिकाणी हा अवकाशतळ कार्यान्वित केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहतोय भास्कर 1. भास्कर 1 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचं निरीक्षण दूरसंवेदन तंत्रज्ञान व्हावं यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत या देशातून पाठवलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध गोष्टींचं निरीक्षण त्याचबरोबर दूरसंवेदन तंत्रज्ञान साध्य व्हावं यासाठी हा भास्कर 1 हा प्रायोगिक उपग्रह भारताने निर्माण केलेला आहे. तो सोव्हिएत रशियाच्या मदतीने केलेला आहे आणि सोव्हिएत रशिया या देशामधून तो पाठवलेला आहे. यामध्ये इस्रो ही संस्था त्याच्या पाठीमागे होती. त्याचबरोबर देशामध्ये किंवा देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान याचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणार होतं. म्हणजे हे दूरसंवेदन तंत्रज्ञान आहे हे कशासाठी उपयोगी होतं, तर एकतर देशातील पाण्याचे साठे शोधून काढणं, खनिजांचे साठे शोधणं आणि हवामानाचा अंदाज लावणं यासाठी किंवा याचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी हे दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणार होतं. त्याचबरोबर या तंत्राच्या मदतीनं भूगर्भविषयक त्याचबरोबर पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्र ही सुद्धा काय होती, महत्त्वाची होती. आणि या उपग्रहाद्वारे मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान, त्याला ओशनोग्राफी असं म्हटलं जातं, तर या समुद्रविज्ञानमध्ये सुद्धा याचा उपयोग झालेला दिसून येतो. आणि 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत रशिया या देशामधून पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे हे जे भास्कर 1 आणि भास्कर 2 आहेत हे दोन्ही उपग्रह जे आहेत हे सोव्हिएत रशिया या देशामधून पाठवण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय ॲपल. भारताने म्हणजे इस्रो या कंपनीने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह, हा जो आहे तो पहिला दूरसंचार उपग्रह आहे ॲपल नावाचा, जो जून 1981 रोजी फ्रेंच गियाना या ठिकाणावर पाठवला होता. फ्रेंच गियाना हे दक्षिण अमेरिकेमधला एक देश आहे फ्रेंच गियाना. तर फ्रेंच गियानामधून 19 जून 1981 रोजी भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह हा अवकाशामध्ये पाठवलेला आहे. त्याचं नाव ॲपल आहे. आणि या ॲपलमुळं शिक्षण क्षेत्राला काय झालेली मदत झालेली आहे. आणि आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सुद्धा काय झालेला आहे, सफल झालेला आहे. म्हणजे हे ॲपल जे भारताने बनवलेला आणि पूर्णतः भारतात बनवलेला दूरसंचार उपग्रह आहे आणि हा 19 जून 1981 म्हणजे फ्रेंच गियानामधून पाठवलेला आहे. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्राला तसंच आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश यातून साध्य झालेला दिसून येतो. त्यानंतर आहे इन्सॅट, त्यालाच इंडियन नॅशनल सॅटेलाइट असं म्हटलं जातं. तर ऑगस्ट 1983 मध्ये इन्सॅट 1B या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं दिसून येतं. यामुळं भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज वर्तवणं आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रामध्ये क्रांती घडून आलेली आहे. इन्सॅट 1B हे जो उपग्रह आहे याचं यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर भारताच्या ज्या दूरसंचार आहे, दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे किंवा हवामानाचा अंदाज वर्तवणं आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रामध्ये काय झालेले क्रांती घडून आलेली आहे. इन्सॅटमुळं देशभरातील 207 आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडता आली. या इन्सॅट उपग्रहामुळे काय झालेलं आहे, तर 207 आकाशवाणी केंद्र जी आहेत ही एकमेकांना जोडता आलेली आहेत. आणि या यंत्रणेचा उपयोग
आपदग्रस्तांना आपदग्रस्तांचा शोध व बचाव म्हणजे जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी, हवामानाचा पूर्व अंदाज, वादळांचा शोध व मागोवा, त्याचबरोबर टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना होत आहे. म्हणजे हा जो इन्सॅट उपग्रह सोडलेला आहे त्याचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा काय होतोय, उपयोग होतोय. 207 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडली. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज वर्तवणे, दूरदर्शन, आकाशवाणी, अंतरिक्ष विभाग या क्षेत्रामध्ये सुद्धा क्रांती घडून आलेली आहे. त्याचबरोबर या यंत्रणेच्या उपयोगातून आपदग्रस्तांचा शोध बचाव म्हणजे जहाजं किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी याचा उपयोग होऊ लागला. हवामानाचा पूर्व अंदाज घेता येऊ लागला. वादळांचा शोध आणि त्याचा मागोवा घेता येऊ लागला. त्याचबरोबर टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना सुद्धा याचा उपयोग होत आहे. त्याचबरोबर इन्सॅट प्रणालीतील टेलिमेडिसिन ही जी सेवा आहे या सेवेमुळे काय झालेलं आहे तर ग्रामीण व दुर्गम भाग म्हणजे जिथं वाहनं पण जात नाहीत किंवा जास्त लोक राहत नाहीत, जिथं अवघड जंगल वगैरे किंवा डोंगरी भाग आहे, ग्रामीण व अशा दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे ही ज्या सेवा जी आहे इन्सॅट प्रणालीमुळे निर्माण झालेली सेवा आहे त्यामुळे काय झालेलं आहे ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रे मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा ज्या असलेल्या रुग्णालयांसाठी इन्सॅटद्वारा जोडली गेलेली आहेत. म्हणजे जी ग्रामीण आणि छोट्या गावातील जे वैद्यकीय सेवा केंद्रे आहेत तर ही काय केलेली आहेत तर मोठ्या शहरांमध्ये जी सुपर स्पेशालिटी आणि सेवा असलेल्या रुग्णांसाठी इन्सॅटद्वारा काय केलेले आहेत जोडलेली आहेत. तंत्रज्ञानातील प्रगती. रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, रेल्वे इंजिनची निर्मिती करणारी संस्था जी आहे ती चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली होती. म्हणजे हा जो रेल्वे इंजिनची निर्मिती करणारं जी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स जे आहेत त्या कारखान्याची उभारणी जी केलेली आहे ती कुठे केलेली आहे तर बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील चित्तरंजन या ठिकाणी ही उभा करण्यात आलेली आहे. आणि या कारखान्यात वाफेची इंजिनं, डिझेलची आणि विद्युत इंजिनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. वाफेची इंजिन, रेल्वेचे वाफेचे इंजिन, त्याचबरोबर डिझेलचे इंजिन आणि विद्युत इंजिनाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाराणसी या ठिकाणी डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. म्हणजे डिझेलवर चालणारं रेल्वे इंजिन हे कुठं सुरू झालं तर लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्यांदा त्याची निर्मिती झाली आणि येथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम येथे ही इंजिनाची निर्यात सुरू झाली. म्हणजे या ठिकाणाहून भारतामध्ये अशा प्रकारची इंजिनाची निर्मिती झाल्यानंतर त्याची निर्यात विविध देशांमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम या ठिकाणी या इंजिनाची निर्यात आपल्याला सुरू झालेली दिसून येते. त्यानंतर आपण पाहतोय टेलेक्स सेवा. टेलेक्स सेवा देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जलद गतीने टंक मुद्रित स्वरूपात संदेशाचं वहन करणारी ही टेलेक्स सेवा आहे. 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ही सुरू केलेली होती आणि 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीमध्ये सुरू झाली. देवनागरी लिपीमधून काय झालेली आहे ही सेवा प्रथम दिल्लीमध्ये सुरू झालेली आपल्याला दिसून येते आणि पुढे तिचा भारतभर काय झालेला दिसतो विस्तार झालेला सुरू दिसतो. या सेवेचा उपयोग सर्व क्षेत्रामध्ये सुरू झालेला होता. मात्र 1990 नंतर इंटरनेटचा उदय झाला आणि या सेवेचं काय झालं महत्त्व संपुष्टात आलं. ठीक आहे. त्यानंतर पाहतो आपण उपग्रहीय दूरसंचार केंद्र. उपग्रहीय दूरसंचार केंद्र कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रह जे आहेत त्यांच्या साहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण म्हणजे त्याला आपण सॅटेलाइट कम्युनिकेशन असं म्हणतो हे शक्य व्हावं यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेलं देशांतर्गत म्हणजेच डोमेस्टिक उपग्रहीय दूरसंचार केंद्र किंवा दूरसंचार भूकेंद्र 1967 मध्ये अहमदाबादजवळील जोधपूर टेकडा या भागामध्ये काय केलेलं उभारण्यात आलेलं होतं. काय केलेलं आहे तर 1967 मध्ये जोधपूर टेकडा या ठिकाणी
उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र काय केलेलं आहे, उभारण्यात आलेलं आहे. आता या गोष्टीत उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्राचा उपयोग काय आहे, तर उपग्रहाकडे संदेश पाठवणं आणि उपग्रहावरून संदेश ग्रहण करणं यासाठी, त्याचबरोबर कृत्रिम ग्रहाच्या साहाय्याने देशांतर्गत संदेश आणि दळणवळण म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन शक्य व्हावं यासाठी काय केलेलं आहे, हे उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र अहमदाबादजवळील जोधपूर टेकरा या ठिकाणी 1967 मध्ये उभारण्यात आलेलं आहे. आणि यामुळं काय घडलं, तर यामुळं भारतीय जे शास्त्रज्ञ आहेत त्याचबरोबर तंत्रज्ञ आहेत यांना भूकेंद्र उभारणीचं व त्यांच्या कार्यप्रणालीचं देशांतर्गत प्रशिक्षण देणं काय झालं, सुलभ झालं. देशांतर्गत प्रशिक्षण देणं सुलभ झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे जी उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र आहे जे उभारलेलं आहे जोधपूर टेकरा या ठिकाणी, त्यामुळं भारतीय जे शास्त्रज्ञ आहेत किंवा तंत्रज्ञ आहेत त्यांना काय झालेलं आहे, तर भूकेंद्र उभारणीचं आणि त्यांच्या कार्यप्रणालीचं देशांतर्गत प्रशिक्षण देणं सुलभ झालेलं दिसून येतं. त्यानंतर 1970 मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असं भूकेंद्र उभारण्यात आलेलं आहे. 1970 मध्ये काय केलेलं आहे, पुण्याजवळ जे आर्वी ठिकाण आहे तर या आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असं भूकेंद्र उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतोय पिनकोड. तर 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशामध्ये काय केलेलं आहे, 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड, त्यालाच पिनकोड आपण म्हणतो, पोस्टल इंडेक्स कोड जे आपण पिन कोड म्हणतो, पिन कोड पोस्टल इंडेक्स कोड, त्याला पिन कोड ही पद्धती चालू केली. आणि आता ह्याचा उपयोग कशासाठी होता किंवा ह्याचा हेतू काय होता, तर टपाल वाटपामध्ये कार्यक्षमता आणणे यासाठी या पोस्टल इंडेक्स कोडची पद्धत चालू केली किंवा पिनकोड पद्धती चालू केली. त्यामुळं या देशामध्ये किंवा या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आलेले आहेत. पहा किती विभाग पाडण्यात आहेत, 9 विभाग. म्हणजे उदाहरणार्थ पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे म्हणजे 9 विभाग पाडले. त्यानंतर पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतो. पहिला जो कोड आहे किंवा क्रमांक आहे तो काय दर्शवतो, तर तो मुख्य विभाग दर्शवतो. दुसरा क्रमांक आहे तो उपविभाग. तिसरा क्रमांक आहे तो उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा. तर उर्वरित 3 क्रमांकाद्वारे स्थानिक बटवडा डाकघराची स्थान निश्चिती करण्यात येते. म्हणजे जे 6 आकडे नंबर आहेत त्या आकड्याद्वारे काय केलं जातो, उदाहरणार्थ आपल्या पुण्या 411052 हा आपला 6 आकडी पिनकोड आहे. तर यामध्ये पहिले 2 आकडे पहा, आपल्याला इथं महाराष्ट्रासाठी काही आकडे आहेत तर त्यामधला हा 41 आहे, 41. त्यानंतर दुसरे आकडे काय दाखवतात, तर पहिल्या क्रमांकाचा जो मुख्य विभाग दर्शवला जातो, दुसरा क्रमांक उपविभाग दाखवला जातो, त्यानंतर तिसरा क्रमांक हा उपविभागातील प्रमुख बटवडा दाखवला जातो आणि नंतरचे उर्वरित 3 क्रमांकाद्वारे काय दिलं जातो, स्थानिक बटवडा डाकघराची स्थान निश्चिती आपल्याला त्याद्वारे केली जाते. आता जे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रासाठी पहिले 2 आकडे आहेत. पहा म्हणजे महाराष्ट्रासाठी कोणकोणते आकडे आहेत, 40 आहे, 41, 42, 43 आणि 44 हे पहिले 2 आकडे. त्यामुळे आपला जो पुणे किंवा महाराष्ट्रामध्ये कुठले असेल तर तो आता पुण्याचा जो आहे तो 41 असं सुरुवात होते पुण्याच्या पिनकोडची. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणखीन कुठे महाराष्ट्र आहेत, म्हणजे महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे त्यामध्ये आपल्याला हे आकडे दिसून येतील. ठीक आहे. तर 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा सुरू केलेली होती. 1986 मध्ये स्पीड पोस्टामधली जी सेवा आहे स्पीड पोस्ट, ती सेवा कधी सुरू करण्यात आलेली आहे, 1986 मध्ये. कशासाठी, तर टपाल वेगाने पोहोचवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय ISD म्हणजेच इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल टेलिफोन सर्व्हिस. 1972 मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना.
1972 मुंबईमध्ये काय झालेले आहे, ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचं काम सुरू झालेलं होतं. 1976 मुंबई व लंडन या दोन शहरांमध्ये थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झालेली होती. म्हणजे 1976 पर्यंत आपण काय करू शकतो, 1976ला मुंबई ते लंडन या दोन शहरामध्ये काय केलेलं आहे, डायरेक्ट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झालेली दिसून येते. आणि दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, छायाचित्र अशा सुद्धा सेवा सुरू झालेल्या होत्या. आणि 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड, विदेश संचार निगम लिमिटेड त्यालाच VSNL आपण म्हणतो. तर 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड म्हणजेच VSNLने या क्षेत्रामध्ये काय घेतलेली आहे, आणखीन मोठी उडी घेतलेली दिसते. त्याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही म्हणजे MTNL हे मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक कंपनी होती. त्यानंतर 1990च्या दशकामध्ये किंवा 1990च्या दशकात VSNLने भारतात काय केलेलं आहे, इंटरनेट सेवा पुरवणारी एक प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळालं होतं 1990च्या दशकामध्ये. आता आपण पाहतो बऱ्याच कंपन्या आहेत आपल्याला इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या. तर त्यावेळी 1990चं जे दशक होतं त्यावेळी VSNL हीच एकमेव काय होती, भारतामध्ये इंटरनेट सेवा पुरवणारी एक प्रमुख कंपनी म्हणून येणं स्थान मिळालं होतं. आणि या क्षेत्रामध्ये सॅम पित्रोदा यांचं एक योगदान हे लक्षणीय आहे, महत्त्वाचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहतोय मोबाईल. 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली होती. कधी सुरू झालेली पहा, मोबाईल सेवा भारतामध्ये कधी सुरू झालेली आहे, 22 ऑगस्ट 1994 रोजी. म्हणजे साधारणपणे आता आपल्याला 25 वर्ष झाली मोबाईल सुरू होऊन, 25 ते 26 वर्ष. 26-27 वर्ष झालेली आहेत मोबाईलची सेवा सुरू होऊन भारतामध्ये. आणि यावेळी मोबाईल हँडसेट 45,000 रुपये आणि कॉल दर प्रति मिनिट 17 रुपये होता. ज्यावेळी मोबाईल सेवा सुरू झालेली होती त्यावेळी मोबाईलची किंमत किती होती, 45,000 रुपये आणि कॉल दर जो होता तो प्रति मिनिट 17 रुपये होता. म्हणजे एका मिनिटाला 17 रुपये देणं भाग पडत होतं. 1999 मध्ये या क्षेत्रात अनेक खाजगी 1999 मध्ये या क्षेत्रामध्ये अनेक खाजगी कंपन्या आल्या आणि यामुळे काय झाली, ही सेवा स्वस्त होऊ लागली. म्हणजे आता आपण पाहतोय की आपल्याला अनलिमिटेड मध्ये आपण आता सर्व गोष्टी करतोय, नेट अनलिमिटेड, कॉल अनलिमिटेड, मेसेज अनलिमिटेड, या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. तर कशामुळं, तर अनेक या 1999 नंतर काय झालेले आहेत, या क्षेत्रामध्ये अशा खाजगी कंपन्या आल्या, त्यामुळे ही सेवा काय होऊ लागलेली आहे, स्वस्त होऊ लागलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय भारत संचार निगम लिमिटेड BSNL. 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. BSNL 2000 मध्ये काय केलेलं आहे, दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली आणि धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार लिमिटेडची काय केली, स्थापना करण्यात आली. म्हणजे ही भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि दूरध्वनी सेवेबरोबरच सेल्युलर फोन, इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा या सुद्धा काय झाल्या होत्या, उपलब्ध झालेल्या होत्या. ठीक आहे. यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, त्यालाच ONGC म्हणतो. तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचा शोध घेणं, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे जे साठे आहेत त्या साठ्यांचा शोध घेणं, त्याचबरोबर त्यांचं उत्पादन वाढवणं, यासाठी 1956 मध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, त्याला आपण ONGC या संघटनेची काय केलेली दिसते ते स्थापना किंवा कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. कशासाठी करण्यात आलेली आहे, तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणं आणि त्यांचं उत्पादन वाढवणं यासाठी. कुठल्या संस्थेची, तर ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, त्यालाच ONGC असं म्हणतो, याची स्थापना करण्यात आलेली आहे. मग आसाम राज्यामध्ये दिग्बोई, त्यानंतर गुजरातमधील अंकलेश्वर,
परिसरामध्ये खनिज तेल सापडलेले, म्हणजे 2 ठिकाणी सापडलेले होते. एक आसाम राज्यातील दिग्बोई, त्यानंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरामध्ये हे खनिज तेल साठे सापडलेले होते. पुढे गुजरातमधील खंबातच्या आखातात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडलेले होते. त्यानंतर खनिज व नैसर्गिक वायू आयोगाने म्हणजेच ONGC याने 1974 मध्ये सागर सम्राट या ड्रिलशिपद्वारे, म्हणजे जे सागरी छिद्रण यंत्र आहे, या छिद्रण यंत्राद्वारे काय केलेलं आहे, 1974 मध्ये बॉम्बे हाय या परिसरामध्ये रशियन संशोधकांच्या मदतीनं तेल विहीर खोदण्यास प्रारंभ केलेला होता समुद्रामध्ये. आणि येथे 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळण्यास काय झाली होती, सुरुवात झालेली होती. बॉम्बे हाय हे ठिकाण मुंबईजवळ आहे. मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये हे ठिकाण आपल्याला दिसून येतं. आणि या भागामध्ये 8500 पेक्षा जास्त तेलविहिरी व नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आलेल्या होत्या. किती? 8500 पेक्षा जास्त तेलविहिरी आपल्याला दिसून येतात आणि नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी या खणण्यात आलेत. यामुळं काय झालं तर यामुळं भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनामध्ये काय झालेलं आहे, या क्षेत्राचा वाटा हा 38% पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळे काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. 14% गरज काय झालेली आहे, या क्षेत्रामुळे पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण पाहतोय, माहिती आहे का तुम्हाला, यामध्ये आपण पाहूया तर ई श्रीधरन हे मेट्रोमॅन या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वे ही त्यांची मुख्य कामगिरी किंवा अजोड कामगिरी आहे. कोकण रेल्वे 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झालेली आहे. 1998 मध्ये कोणती रेल्वे, कोकण रेल्वे जी आपण म्हणतो ती कोकण रेल्वे सुरू झालेली आहे. आणि सुमारे याचा 760 किलोमीटर लांबीचा गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यामध्ये हा मार्ग पसरलेला आहे. आणि कोकण रेल्वेवर कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम त्या ठिकाणी आहेत. आणि या मार्गावर एकूण 12 बोगदे आहेत. किती बोगदे आहेत? रेल्वेचे 12 बोगदे आहेत. आणि या मार्गावरील कारबुड येथील 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा हा सर्वात मोठा आहे. कोकण मार्गावर सर्वात मोठा जो बोगदा आहे तो किती आहे? 6.5 किलोमीटर एवढ्या लांबीचा तो बोगदा आहे. आणि 179 मोठे आणि 1819 छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यापैकी होनावर जवळ शरावती नदी जी आहे, या शरावती नदी, होनावर जवळील शरावती नदीवरील 2065.8 मीटर म्हणजे साधारणपणे 2 किलोमीटर लांबीचा पूल हा सर्वात मोठा पूल आहे. 2 किलोमीटर लांबीचा पूल हा सर्वात मोठा काय आहे? रेल्वेचा पूल आहे, नदीवरील मोठा पूल. आणि रत्नागिरीजवळ पनवल नदीवरील रत्नागिरीजवळ पनवल नदी जी आहे त्या पनवल नदीवरील 64 मीटर उंचीचा पूल हा सर्वात उंच पूल आहे. आणि दरडी कोसळण्या मार्गावर, जिथं दरडी कोसळतात अशा मार्गावर इंजिनामध्ये सेन्सर्स बसवण्यात आलेले आहेत. म्हणजे जिथं दरडी कोसळतात त्यामुळे सेन्सर्स बसवलेले की ज्याने दरड कोसळणार आहे किंवा कोसळलेले आहे या गोष्टी आपल्याला समजू शकतात. त्यासाठी सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय रेल्वे आणि तंत्रज्ञान. आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे हे आपल्याला दिसून येतं. रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेमध्ये कार्यक्षमता, अचूकता, सुसूत्रता यावी म्हणून 1984 मध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आपण सगळीकडे संगणक, आता घर बसल्या आपण रेल्वेचं आरक्षण करतो, परंतु त्या काळामध्ये सर्वात प्रथम दिल्लीमध्ये हे संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आलेली होती. आणि त्याच वर्षी कोलकाता या ठिकाणी मेट्रो रेल्वे ही सुरू झालेली होती. अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सतत प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. आणि नवनवीन संशोधने सुद्धा या ठिकाणी केलेली आहेत. आणि भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश म्हणून उदयास आलेला आहे. आणि भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग
जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठीच नेहमी केलेला आहे आणि भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टानं आपलं कार्य करत आहे. पुढील पाठात आपण भारताने उद्योग व व्यापार या क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीची आपण माहिती पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.